छानशी संध्याकाळ आणि या छानशा संध्याकाळी थंडगार वारा मुंबईकर सगळीकडेच अनुभवत आहेत. पण या वाऱ्याच्या झोकात मस्तपैकी सी फूड जर खायला मिळालं तर, आणि तेही सिकिबी पद्धतीचं. नाही, सिकिबींबद्दल असं म्हटलं जातं रविवारचं मटण आणि खाद्यपदार्थांचा वारसा सिकिबींचा जरूर अनुभवायला हवा. जाऊयात सिकिबींच्या मांदियाळीमध्ये. पण स्वागत आहे काय जोरदार. हो दादा, बघताय का? वाजवा. पहिले शेवळ्याची भाजी कोळंबी घालून ही टेस्ट करूयात की क्रॅब चिंबुरीचं कालवण. आणि हे आपल्याला दिसतंय इथे हे काय शेवपुरी आहे कोलंबी घालून. शेवपुरी कोलंबी घालून कॅनोबेस. आणि का पहिले आपण सूप टेस्ट केलं. हे माझा फार गोंधळ होतो. पाया सूप माझा फार गोंधळ होतो. याचं कारण की सगळंच इतकं छान आणि चमचमीत रुचकर चविष्ट आणि सुगंध देणार आहे की या क्षणाला खरं तर मी तुमच्याशी बोलू की पहिले टेस्ट करू असा मला प्रश्न पडतोय. माझे कॅमेरामन गणेश काळे देखील माझ्याबरोबर आहे. मी गणेशच्या मनात देखील हीच भावना असावी की आता कॅमेरा सोडावा आणि पहिले हे सगळं टेस्ट करावं. पण आता या सिकिबी फूड फेस्टिवलमध्ये आलेल्या प्रत्येकाची हीच भावना आहे आणि प्रत्येकाच्या मनात हेच चालत असावं की काय काय टेस्ट करावं आणि काय काय सोबत घेऊन जावं. मी आत्ता ताईंच्या स्टॉलवरती आलेलो. ताई, आपलं नाव? मंजू राजे. मंजू राजे. म्हणजे सिकिबींमध्ये त्यांचं कल्चर आणि त्यांचे वेगवेगळे पदार्थ हा खरं तर फार कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय. चर्चेपेक्षा तो चाखण्याचा विषय. चला आपण पहिले चाखूयात. या तुम्ही ही म्हणजे त्यातल्या त्यात मी जे वेगवेगळे स्टॉल्स बघतोय या फेस्टिवलमध्ये त्यात ही शेवळ्याची भाजी जी खास करून पावसाळ्यातच मिळते कोळंबी घालून ताईंनी तयार केलेली आहे आणि ती इथे खास सगळ्यांचं आकर्षण आहे. आपण टेस्ट करूयात. या मॅडम, शेवळ्याची भाजी टेस्ट करा. कोलंबी घालून शेवळ्याची भाजी अप्रतिम, फार जबरदस्त. आणि ताईंनी हा एक नवीन प्रकार इथे त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे. काय म्हणतात ताई याला? कॅनोबीस. कोलंबी घालून कॅनोबीस. शेवपुरी सारखी कोलंबी घातली आहे. कोलंबीचं लिप्त आहे ते, त्याचं भरून केलेलं आहे. शेवपुरी केली. येस. आपण नॉर्मली वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस आपण जातो फिरायला तेव्हा शेवपुरी पाणीपुरी खातो. कोलंबीची शेवपुरी खरंच वेगळा प्रयोग आहे. हा देखील टेस्ट करून बघायला हवा. गणेश, तुलाही देणार आहे मी आणि सगळ्या दर्शकांना तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने. मस्त कडक पुरी, त्यात शेव, कांदा आणि कोलंबीची चव. दोस्तांनो, भन्नाट आहे. खाऊन बघायला जाऊ. आणि त्याच्यानंतर मटार घालून भात आहे आणि हा पाया सूप कालवण बनलेला आहे मस्त. आणि किमा मस्तपैकी चिकनचा पाय म्हणजे मटनचा पाय सूप. वा वा. त्याला उकळी दिल्यानंतर त्याचा अर्क सगळा त्याच्यात उतरतो ना, ती सगळी टेस्ट आहे खरं तर. आज तुम्ही भेटणार आहात सिकिबी फूड फेस्टिवलमध्ये शेफ विशाल परदेशीला. म्हणजे शेफ विशाल परदेशी दरवेळी मी अँकर म्हणून तुम्हाला भेटतो आणि आज शेफ नाही. खाण्याचे इतके वेगवेगळे पदार्थ आहे तर थोडीशी भूमिका ही बदलली पाहिजे ना सोयीनुसार. ताई, मी तुम्हाला मदत करू शकतो. तुम्ही थोडी टाका, मी तळायला जरा मदत करतो. कारण मी मेहनत करणार तर मी इथे मेहनतीचा वाटेकरी पण ठरेल ना. म्हणून म्हटलं की हे छानपैकी जे तळलं जात आहे आता या ठिकाणी. काय ताई हे आहे जवळा भजी, सिकेबांची खासियत. आणि अगदी गरमागरम जवळा भजी आहे. दरवर्षी आम्ही करतो. दिस इज माय सेकंड इयर इन द सिकेपी फूड फेस्टिवल. अमेझिंग फूड फेस्टिवल. आणि ही आमची नेहमी दरवर्षी हिट होणारी भजी अशी जवळा भजी. मी फिदा झालो त्याच्यावरती म्हणून मी इथे थांबलेलो आहे. सिकेपीमध्ये सुका बाजार याला फार प्राधान्य असतं, हो का ना? हा त्याचाच एक पार्ट आहे ना खरं तर. खरं तर त्याचाच एक पार्ट आहे. पण ती ओल्या जवळ्याची पण बनते आणि सुक्या जवळ्याची सुद्धा बनते. जवळा भजी जी आहे आता गरमागरम मस्त खुसखुशीत मस्त आपण टेस्ट करूया.
एक नंबर आहे. ताईंनी जो दावा केला, ताई तुमचं नाव काय? सौ अर्पिता जयवंत. अर्पिता ताईंनी जो दावा केलेला की तो हिट आहे प्रकार, खरंच हिट आहे. तुम्ही टेस्ट करून पहा, वा दिवाने हो जाएगा दोस्त. इथे बघा, इथे आपल्याला कलिजी पण दिसते छानपैकी. कलिजीचा एक आयटम आहे आणि त्याचबरोबर इथे मटका बिर्याणी आहे. अगर ये थोड़ा हम हटा के देखें तो हम बघू शकतो. वाह 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 वाह, क्या बात आहे. ही अशी बिर्याणी दोस्तांनो, म्हणजे असे वेगवेगळे पदार्थ पाहिले की आपल्याला म्हणावंसं वाटतं की हे सगळं चाखण्याकरता काही जन्म हे कमी पडू शकतात. इथं आणखीन काही मी CKP स्पेशल पदार्थ दाखवतो. याला निनावं म्हटलं जातं. ताई हे खरं आहे, म्हणजे कॅमेरा निनावरती आहे, पण याला काही नाव लक्षात येत नव्हतं म्हणून याचं नाव निनावं पडलंय. खरं आहे CKP असं खरंच असंच आहे. खरंच असं आहे की त्याला काही नाव मिळालेलं नसल्यामुळे ते निनावं इतकं आहे की म्हणजे CKPची ऑथेंटिक डिश तुम्ही असं म्हणू शकता की ती निनावं आहे. करायला भरपूर कष्ट आहेत, सध्या कोणीही करत नाही, पण सगळ्यात आवडती डिश म्हणजे निनावं. काय असतं निनावं नेमकं? निनावं म्हणजे बऱ्याच प्रकारे वेगळ्या वेगळ्या बेसिकली बेसन या पदार्थापासून बनतं, पण त्यातही तुम्हाला सांगायचं तर ती आमची सिक्रेट रेसिपी आहे. त्याच्यामध्ये आम्ही चण्याची आणि गहू आणि तांदूळाची भरड केली जाते आणि प्युअर साजूक तुपात ऑथेंटिक पद्धतीने कोळशावर आम्ही ती कुक करतो. काय खायचं म्हणजे अनेक पर्याय आहेत. म्हणजे तुम्ही इथे येऊन गोंधळून जाल आणि मग आत्ताच विचार करा की इथून तुम्हाला नेमकं काय खायचं आहे. पापलेट दिसते, सुरमई दिसतंय, भरलं पापलेट आहे, बरंच काही आहे आणि हे CKP पद्धतीचं आहे. म्हणजे तसं हे आपण कायम खातोच म्हणा, पण इथे या स्टॉलवरती आल्यानंतर खरं तर आपलं आडनाव का? देशमुख. हां, देशमुखांच्या स्टॉलवरती आल्यानंतर आपल्याला वेगवेगळे पदार्थ बघायला मिळतात, पण त्यातल्या त्यात CKP काही करू शकतात या गोष्टीवर माझा विश्वास बसलेला आहे. तो कुठल्या अर्थाने, जर आपण सुक्या बाजाराची भेळ बघू शकतो, जर आपण कोळंबीचं लोणचं बघू शकतो, जर आपण आणखीन त्यांच्यातले काही वेगवेगळे पदार्थ बघू शकतो, तर चिकन समोसा आहे. हे बघा, हा चिकन समोसा देखील इथे आपलं नाव सनाने तयार केलेला आहे. हा चिकन समोसा आपल्याला दिसतो. त्याचबरोबर इथे गाजराचा हलवा आहे, गाजराचा हलवा आहे, चिकन समोसा आहे, चिकन ब्रेड रोल्स आहेत, चिकन ड्रमस्टिक्स फ्राय आहेत. बघितलं तर मुलांना अतिशय आवडणारं KFC स्टाईल पण एक CKP टच दिलेला आहे ह्याला. आमची अगदी झणझणीत चिकनची ग्रेव्ही आहे, कोलंबीची खिचडी आहे, नारळाच्या दुधात बनवलेली, CKPची स्पेशालिटी आहे. दॅट इज अ स्पेशालिटी ऑफ CKP फूड. चिकन दम बिर्याणी आहे आणि आय एम आउट ऑफ स्टॉक राईट नाव. आता वाजलेले आहेत 7, तरी आय एम आउट ऑफ स्टॉक राईट नाव. आता माझी दुसरी 5 किलोची बिर्याणी तयार होतीये. बन रहा है, माहौल बन रहा है. येस. आणि हे ह्या वेळेला आम्ही एक जरा वेगळं ठेवलेलं आहे, बोंबलाची भजी, ओले बोंबलाची भजी ठेवलेली आहे. मी म्हणलं ना CKP काही करू शकतात. आणि भाजणीचे वडे आहेत. थोडंसंच काहीतरी व्हेज ठेवावं लागतं. स्टॉलवरती विचारतात काय आहे, तर एक छोटासा प्रयत्न, एक आळूची वडी ठेवलेली आहे. अँड ऑल टाईम फेवरेट, ऑल टाईम हिट इज तेलपोळ्या आणि कोलंबीचं लोणचं. इट्स अ बिग हिट ऑफ माय स्टॉल. आणि आपल्या गणपती बाप्पाला आवडतात असे हे उकडीचे मोदक. वा वा, आय थिंक यू शुड ट्राय दिस. हो, मी ते तर ट्राय करेलच, पण त्यापूर्वी मला हे भजे जे आहेत, मी एक जरा बोंबलाची भजी फार बेस्ट आहे. बघताय काय खायला या. म्हणजे मी विचार करतोय की या कानोळ्यांमधली पहिली कुठल्या रंगाची खाऊ. म्हणजे रंग एकत्रित आहेत सगळे, हिरव्या रंगाची की ही गुलाबी रंगाची, खा कुठली, सगळं चविष्ट आहे. वा, या. म्हणजे CKP खाद्य संस्कृतीमधला कानोळे हा जो एक प्रकार असतो तो फार खास असतो आणि तुझा आवर्जून आपल्याला बघायला मिळतो. त्यातल्या त्यात कानोळ्यांमध्ये ताईंनी वेगळा प्रयोग केलेला आहे, कलरफुल केलेले आहेत ते, आणि ते कलरफुल त्याला लूक आल्यामुळे खरं तर आणखीन टेम्प्ट होतं, खावंसं वाटतं. ताईंना विचारूयात की ताई, म्हणजे प्रत्येकजण इथे काहीतरी वेगळा प्रयोग करताना दिसतोय. म्हणजे CKPच फार प्रयोगशील दिसतं असं मला वाटतंय. त्यामुळे जरा कानोळ्यांबद्दल काय, म्हणजे ही जरा रंगत.
कानोले जे आमचे आहेत हे अगदी खाजाचे कानोले हे अस्सल CKP स्पेशालिटी म्हणता येईल. त्याच्यामधलं फिलिंग जे आहे हे ओल्या नारळाचं नसून त्याच्यावरती सुक्या नारळाचं असतं. सुकं नारळ किसलेला, छानपैकी मंद आचेवर भाजलेली खमंग कणिक, त्याच्यात वेलची जायफळाची पूड आणि खसखस असं सुंदर भाजून त्याचा जो सुगंध पिठीचा होतो निर्माण, त्याच्यासारखी तुलना दुसऱ्या कशाची तुम्हाला कळता येणार नाही. आणि त्याच्यात जर बाहेर खुसखुशीत रवामध्याचं जे कोटिंग येतात त्याच्यामुळे अस्सल CKP कानोले हे तुम्हाला कुठेही मिळणार नाही. CKP गृहिणीने केलेला कानोला म्हणजे त्याच्यावर सुटलेले भरपूर पापुद्रे आणि आतली सुंदर खुमासदार पिठी याच्यावरून ओळखायचं. जिला तो कानोला जमला ती खरी सुगरण. वा वा, क्या बात आहे. मटण कलेजी दाबेली या तुम्ही पण खायला. मी तयार करतोय. CKPमध्ये काही होऊ शकतो, म्हणजे सुकट घालून मेळ होऊ शकते, सुका बाजार कशातही पेरला जाऊ शकतो. तसं मटणाचे देखील वेगवेगळे प्रयोग होऊ शकतात. दाबेली खाल्ली कधी? पण मटणाची दाबेली सर इथं होतं सगळं, इथं केलं जातं. हे बघा मी करतोय की मी जरा प्रयत्न करतोय हे छानपैकी कडक हे करण्याचा माझ्यावर. आणि हा जो प्रयोग आहे मटण दाबेलीचा, मटण कलेजी दाबेलीचा, तो हिट आहे या सगळ्या ह्याच्यात. गेल्या 3 वर्षापासून या स्टॉलवरती आल्यानंतर लोक मटण दाबेली जरूर खातात. ॲक्च्युली ही आमची फ्युजन डिश आहे, आमची सिग्नेचर डिश आहे. वी हॅव बीन डुईंग दिस सिन्स 3 years आणि आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. अँड दिस टाईम आम्ही चिकन खिमा पिझ्झासुद्धा इंट्रोड्यूस केलेला आहे. आणि सेकंड आम्ही फ्युजन डिश जी इंट्रोड्यूस केली आहे ती आहे बोंबील, स्टफ्ड बोंबील, दॅट इज इन प्रॉन्स. तर लेट्स होप फॉर द बेस्ट अँड लेट्स हॅव अ व्हेरी नाईस रिस्पॉन्स फॉर दॅट ऑल्सो. म्हणजे तुमचं या स्टॉलवरती असलेल्या पदार्थांकडे बघणं या मटण कलेजी दाबेलीपुरता मर्यादित राहत नाही. तर इथेही बघा चमचमीत छानपैकी कोळंबी दिसतंय आपल्याला मस्तपैकी. आणि पुन्हा CKPमधला खास एक पदार्थ म्हणजे तेलपोळी. वा 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 वा. चिंबोरी काढा हे जसं आपण वेगवेगळे सूप पितो ना, तसा चिंबोरी काढा या छानपैकी या डब्यामध्ये आहे. आणि हा चिंबोरी काढा जो आहे तो मी आता इथे टेस्ट केलेला आहे. मला खूप वेगळं वाटतंय आणि खूप छान आहे, चविष्ट आहे. CKPमधला वाफडता चिंबोरी काढा हे बरंच काही दिसतंय. जरा रुबरू करवाव हमें भी. ही सी फूड बिर्याणी आहे. याच्यात रावस, प्रॉन्स याचा एक सुरेख संगम झालेला आहे. कोलंबीचं लिप्त CKPची खासियत आहेच, हे सगळ्यांना आवडतंच. हा एक नाविन्यपूर्ण प्रयोग झालेला आहे. आपण आजपर्यंत फक्त चितळेंचीच भाकरवडी खाल्ली आहे, ही कोलंबीची भाकरवडी आहे. चितळे तुमची भाकरवडी, ही कोळंबीची भाकरवडी मी ती टेस्ट करणार आहे. मला टेस्ट करायची बघा. मी प्रतिमा 5 गुळे काय प्रतिमा मी तुला नाही खाऊ घालणार कारण तुझीच आहे. फार मस्त लागते भाकरवडी, ही कोळंबीची भाकरवडी. वा. पुढे शिंबोऱ्या काड्यातनं पोहून आल्यानंतर त्याचं झालंय आता क्रॅब बटर गार्लिक. दोस्त तू कवी आहेस का? चिंबोऱ्या काड्यातनं पोहून आल्यानंतर त्यांचं झालंय आता क्रॅब बटर गार्लिक. आणि हा एक अनोखा हेल्दी प्रयोग म्हणता येईल याला. ही आहे सुकटीची भेळ. आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे सुकट एक कॅल्शियमचं एक अतिशय महत्त्वाचा स्रोत आहे. आणि कुरमुरे जे हेल्थ कॉन्शियस आहेत अशा सुरेख संगमाने तयार झालेली ही कायस्थ सुकटीची भेळ आहे. वा. आणि ह्याच्यात एक पुढचा प्रयोग थोडासा दाखवतो. सगळ्या CKPंना माहिती आहे की आपलं पारंपरिक खाद्यपदार्थ किंवा पारंपरिक आपलं डेझर्ट आहे निनाव. ज्याला नाव नाहीये ते आहे निनाव. त्याचं नावच सापडलं नाही म्हणून ते आहे निनाव. या निनावालाच मी नवीन पदार्थाची एक पेशकश म्हणून या निनावाचा मी निनाव चीज केक तयार केलेला आहे. हा निनाव कोल्ड चीज केक आहे. हा थोडासा ट्राय करून बघ. नाही म्हणजे आता एवढ्या सगळ्या त्याच्या आग्रह खातो ना. मी खायच्या मूडमध्ये नव्हतो पण तो म्हणतोय म्हणून. पूर्णिमा मटन पाया सूप आहे, कोलंबी लिप्त, जवळा लिप्त, चिकन बिर्याणी, चिकन मसाला, पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, भाजणीचे वडे, मटन कलेजी, भेजा फ्राय,
खिमा पॅटीस, मटन खिमा पॅटीस, वालाचं बेडा आणि वालाची खिचडी. एक मिनिट थोडा पॉज घ्या, मला दम लागला आता. म्हणजे एवढं एका स्टॉलवरती एवढं सगळं भरगच्च ठेवणं आणि रोज ते बनवणं 3 दिवस आणि सगळ्यांना आग्रह करून इथं खाण्यासाठी म्हणून बोलवणं. भावनाताई खरंच कमाल आहे तुमची. आणि याहीपेक्षा एक मोठी कमाल आहे की त्या स्वतः व्हेजिटेरियन आहेत. वाईन संगे CKP फूड रंगे की CKP फूड संगे वाईन रंगे, तुम्हीच ठरवा. कारण छानपैकी हे फूड बरोबर हे घेतल्यानंतर सगळंच रंगायला लागतं आणि मग तुम्ही या सगळ्या वातावरणात छानपैकी रंगून जाता. खरं तर नवल वाटतं की इथे आपल्याला CKP फूडमध्ये वेगवेगळे प्रयोग झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं, पण जोडीला ही वाईन देखील इथे आपल्याला चाकायला मिळते. मस्तपैकी CKP पद्धतीने तयार करण्यात आलेला हा पॉम्प्रेट आणि वाईन. वा, प्रदीप काका जबरदस्त, अप्रतिम आहे. आणि जोडीला हा फिश आहे. गेल्या वर्षीपासून सहभागी होतो आम्ही आणि आता ह्या वर्षी जो विचार केला गेल्या वर्षीपासून की इकडे खाण्यापिण्याचे एवढे चांगले पदार्थ आहेत तर CKP लोकांना वाईनसुद्धा आवडते. सो ट्राय केलं आणि गेल्या वर्षी चांगला सक्सेस होता म्हणून यावर्षी रिपीट केलं. CKP खाद्य संस्कृतीत मित्रांनो काय नाही होऊ शकत. म्हणजे आपण चिकन समोसा पाहिला, आपण कोळंबीची भजी पाहिली, इथं आपण चिकन बटाटा वडा बघतोय. चक्क चिकन बटाटा वडा चिकनचा होऊ शकतो. मुंबई खरं तर मुंबईची ओळख सांगत असताना श्रमिक वर्गामध्ये बटाटा वडा खूप चवीने खाल्ला जातो, पण इथे यांनी चिकन बटाटा वड्याचा एक वेगळा प्रयोग केलेला आहे. तो आपण चाखणार आहोतच, पण त्याचबरोबर हे काय कोलंबीची वडी आहे. ही कोलंबीची वडी आहे. कोलंबीची वडी पण इथे खायला मिळते. कोलंबीच्या वडीबद्दल एक स्पेशल सांगतो मी की हे ढाणूकर CKP लोकांची स्पेशल आहे. म्हणजे CKPमध्ये पण सगळे ही डिश बनवत नाहीत. ही ढाणूकर CKPमधली ही कोलंबीची वडी ही फार स्पेशल मानली जाते. अच्छा. सो याचं प्रिपरेशन वेगळं असतं टोटली. चमचमीत, रुचकर, चविष्ट, वा क्या बात आहे. अच्छा, हे पण बनवलं जातं CKPमध्ये. आणि हे तर अहो सुका बाजार CKP खाद्य संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या भाज्यांमध्ये इतक्या सुरेख पद्धतीने पेरला जातो की त्याची रंगत, त्याची चव आणखीनच वाढते. म्हणजे वांग्याच्या भाजीत छानपैकी आपल्याला कॉर्न दिसत आहेत, त्याच्यामध्ये सोड आहेत आणि त्याच्यामध्ये बटाटे आहेत आणि ही बनवलेली वांग्याची भाजी खाणं, वा रंगत आहे दोस्तो. आणि बोलण्यापेक्षा चाखूयात ना, चाखून बघू आणि मग बोलू. हे याच्यात या वांग्याच्या भाजीमध्ये सोडे टाकलेले, थोडीशी ग्रेव्ही मी चाखतो. वा, जबरदस्त चव आहे. आणि CKPमध्ये स्वीट हे पण खूप छान पद्धतीने तयार केलं जातं. वेगवेगळे स्वीट्स असतात. शेवट गोड व्हावा असं म्हणतात तिखट खाल्ल्यानंतर. त्याच्यामध्ये सांजणं हा एक सांजणं नावाचा प्रकार आहे, तो देखील बनवला जातो. तोही आपण टेस्ट करूयात. फार अप्रतिम आहे, मस्त आहे. लोक आम्हाला विचारतात CKP म्हणजे काय, तर मी सांगतो लोकांना की CKP म्हणजे रविवारचं मटण, CKP म्हणजे बोंबलाचं कालवण, CKP म्हणजे चिंबोरीचा रस्सा, CKP म्हणजे पाककलेचा रुचकर वारसा. आणि हा वारसा हा पुढे नेण्यासाठी आणि लोकांना सांगण्यासाठी की आम्ही काय काय पदार्थ बनवतो याची चव इतरांनाही कळावी आणि प्रत्येक समाज बांधवांचा आनंद लुटावा, हा एक प्रयत्न आहे या फेस्टिवल मागचा. मी चिकन पकोडा घेतला आहे, सुरुवात इथून केली आहे. आता हळूहळू एक एक सगळं टेस्ट करू. आता कलेजी दाबेली खाल्ली आणि बोंबील फ्राय होतं, बोंबील कटलेट होते. बोंबील फ्राय स्टफ्ड विथ प्रॉन्स, दॅट्स ऑसम. खरं तर ज्यांना आपण कायम क्रिकेटच्या पिचवरती बघतो किंवा एक समालोचक म्हणून त्यांची भूमिका बजावताना बघतो खरं, पण आज इथे आल्यानंतर मला त्यांना विचारायचं आहे की वेगवेगळे पदार्थ चाखत असताना दिलीप सर क्लीन मोड निश्चित होऊ शकतो आपण इथे. ऑफकोर्स या पुढेही म्हणजे अनेक मी खूप ऐकलं CKPच्या जेवणाबद्दल वगैरे आणि मी खवय्या आहे त्याच्यामुळे मला वाटतं की मला पण प्रत्येक स्टॉलला भेट द्यायला आवडेल. पण त्यातल्या त्यात तुम्ही काय खाणं पसंत करता सी फूडमधलं, तुम्हाला आवडतं का?
सगळंच आवडतं. आवडत काय नाही असं काहीच नाही आहे, मला सगळं आवडतं. पण प्रॉन्सची खिचडी आताच मी ऐकलं, कोणीतरी अनाऊन्स केलं की प्रॉन्सची खिचडी आहे. सोडे वगैरे तुम्ही खूप यूज करता असं मी ऐकलं, तर ते सोडे आणि पोहे वगैरे तर ते पण खाण्यात आहे. देखो मटण, CKP मटण सगळ्यात फेमस आहे, तर ते पण मी नक्कीच सांगणार आहे. मी आज इकडे हे चिकन सुकं बोनलेस आहे, त्याच्यानंतर कोलंबीचं लिप्ते जे सगळ्यात जास्त हिट झालं आत्तापर्यंत, म्हणजे मी हे चौथ्यांदा बनवलं, एवढं हे हिट झालं. त्याच्यानंतर हा मटण मसाला आहे, त्याच्यानंतर हा खिमा आहे सुका मटण, त्याच्याबरोबर वडे आहेत, तांदळाची भाकरी आहे आणि पापलेट फ्राय आहे आणि सुरमई फ्राय आहे. अरे आला, बिर्याणी बाकी होती ना माझी. मनाली आणि त्याच्या सगळ्या लोकांनी मला आग्रह केला खरं तर या बिर्याणीसाठी. CKP स्पेशल बिर्याणी. हो, CKP स्पेशल आहे, लेअरवाली बिर्याणी असते आणि आमची ही खासियत आहे, तुम्ही जरूर अवश्य ट्राय करावी. बिलकुल, म्हणजे हा शेवट आहे असं मी म्हणत नाही, ही सुरुवात आहे. त्यामुळे तुम्ही इथे या आणि इथून अशी सुरुवात केली ना की गोल असा चक्कर मारून, मी पुन्हा एकदा सांगतो, पोट भरेल पण मन भरणार नाही. बघताय काय, जा ना, वेगवेगळे पदार्थ चाखा.